उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड आणि शिरूर तालुक्यातील विविध दूध संकलन केंद्रांवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत दूध भेसळ प्रकरणाचा पर्दाफाश केला। या कारवाईनंतर 26 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 13 संशयितांना ताब्यात घेण्यात आला। अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने विविध ठिकाणी एकाच वेळी छापे टाकत संशयितांकडून आवश्यक पुरावे नमुने जप्त केले। ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांना मंचर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं असून त्यांना न्यायालयात हजर केला असता 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। या प्रकरणी स्वाती दामोदर म्हस्के यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जळगाव, दौंड, राहुरी, जुन्नर, शिरूर, भिवंडी आदी विविध भागांमधील आरोपींचा या प्रकरणात समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान या कारवाईबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून अद्याप सविस्तर अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली नाही। संबंधित अधिकारी तपासाच्या कारणास्तव माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचं समजतं। या प्रकरणाचा अधिक तपास मंचर पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाकडून सुरू असून पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी सदानंद शेवाळे, मंचर। नमस्ते, मी ॲडव्होकेट वैभव राजेंद्र काळे, मंचर पोलीस स्टेशन येथे मंचर FIR क्रमांक 215/2026 मध्ये भारतीय न्याय संहिता आणि फूड अँड सेफ्टी ॲक्ट या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्यामध्ये एकूण 13 आरोपींना अटक करण्यात आली होती। या सर्व आरोपींना आज अटक करून मेहरबान प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी घोडेगाव या न्यायालयामध्ये हजर केले होते। एकूण 13 पैकी 10 आरोपींतर्फे मी मेहरबान न्यायालयात आरोपींची बाजू मांडली। सदर आज मेहरबान न्यायालयामध्ये पोलिसांनी आरोपींची 7 दिवस पोलीस कस्टडीची मागणी केली होती, पण मेहरबान न्यायालयात आरोपींची बाजू मांडली असता मेहरबान न्यायालयाने आरोपींना 7 दिवसाऐवजी 4 दिवसांची 9 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मंजूर केली आहे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।